स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आणि अशा रेड रेड साडीमध्ये तर मस्त वाटते ना लुक. तर चला ब्लॉगमध्ये पुढे जाऊ. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा असं मस्त साडी वगैरे घालून तयार झालेली आणि थोडंसं पिल्लूचा अभ्यास पण बघितलेला तिकडं, म्हणजे नाही का शाळेत जायचं क्लास स्कूलचा टायमिंग होत होता. मग आज नाश्त्याला होता बघा मस्त अशी चणे आणि रात्रीची भाकरी वाचली होती म्हणजे राहिली होती, तर त्याची चिवडा बनवायचा होता. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा ना. मी मस्त असं घुगऱ्याचा नाश्ता आणि चिवडा होता बरं का नाश्त्यात. मग आज नागपंचमी आहे म्हणून सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्याकडून तुमच्यासाठी रोज, तुमच्यासाठी नाही बाबा, आहोनी माझ्यासाठी आणले. आणि मला रोज एवढा आवडतो तुम्हाला काय सांगू, मला खूप रोज आवडतो. चला असा मस्त रोजचा आनंद थोडा वेळ घेतला. आणि आज नागपंचमी बघा आमच्या इकडं असं कानोले नाग वगैरे करून पूजा करतात. मस्त आज बेत होता बघा असा मस्त आमटीचा. वाव, एकच नंबर आमटी, पापड, पोळी. आज भजे नव्हते बनवले बघा इकडं. मस्त दुपारच्या जेवणात पुरणपोळी, दूध, भात एवढंच होतं. तर चला मस्त असं स्वयंपाक केला आणि मस्त असं बघा आवरून घेतलं सगळं किचन वगैरे. एवढी थकले होते तुम्हाला सांगू काय सांगू. पुरणपोळ्या म्हणलं ना थकल्यासारखंच होतं. मग काम करून थकलं आणि पिल्लू माझं शाळेमधून पण आलेलं बघा. मग तिच्यासाठी तिच्या पप्पांनी ते लबुबू म्हणून नाही का डॉल ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, ती तिच्यासाठी मागवली. म्हणजे तिनेच मागवली. आम्ही सांगितलं बाबा मला पाहिजे, तर आम्ही तिला असं मस्त सरप्राईज दिलं. तर बघा किती खुश झालेलं, एवढं खुश झालेलं तुम्हाला काय सांगू. हे बघू शकता तुम्ही, ती एवढी खुश झालेली. ती काय ट्रेंडिंग डॉल आहे म्हणे. तर लेकरांच्या पुढं काय माहिती आहे का, आपण लेकरांसाठीच सगळं करत असतो. आणि तिचे पप्पा त्यांना काय पाहिजे ते असं नाही का पाहिजे तेव्हा, म्हणजे लेकरांनाच नाही मला पण आहे ना, मी पण छोटीच आहे. मी कुठे एवढी मोठी आहे आता. ते 30 इयर्सची आहे, म्हणजे 30 वर्षाची. लवकर लग्न झालं त्याच्यामुळे मी पण थोडीशी बालिशच आहे. तर माझं पिल्लू एवढं खुश झालेलं, तिला बघून आम्ही दोघं एवढं खुश होत होतं. लेकरांसाठी लेकरं खुश तर आपण खुश. तर बघा तिच्या पप्पांसाठी, ती पप्पाची परी आहे. मला काही एवढं दाखवत नाही. आहुन्या आज दाढी केली तेवढी छान दिसत होते. थोडी दाढी पांढरी झाली तर करत नाहीत, असं राहत नाही. तर राहा म्हणून महागं लागायला लागतं. हे बघा मग आज मस्त खटाखट दिसत होते. तर चला